सुरक्षितता हा या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। 1993 मध्ये मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले आणि त्याच्यानंतर मुंबईकरांची अशी अपेक्षा होती की मुंबई सुरक्षित व्हावी, मुंबईमध्ये अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले होऊ नयेत, अशा प्रकारच्या उपाययोजना राज्यकर्त्यांनी कराव्यात। परंतु तसं घडलं नाही। 2000च्या पहिल्या दशकामध्ये मुंबईला वारंवार टार्गेट करण्यात आलं। मुंबईच्या बसमध्ये, मुंबईच्या ट्रेनमध्ये, मुंबईच्या बाजारपेठांमध्ये बॉम्बस्फोट होत होते। 2008 मध्ये तर अशी परिस्थिती झाली की मुंबईवर सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला। ही परिस्थिती पालटली 2014 नंतर। केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर देश सुरक्षित झाला, मुंबई सुरक्षित झाली। गेल्या 10 वर्षात मुंबईकर बॉम्बस्फोट हा शब्दच विसरलेले आहेत। 10 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती की घरातून गेलेला माणूस घरात परत येईल की नाही, सतत टीव्हीवर, वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारच्या जाहिराती यायच्या। अनोळखी वस्तू जर तुमच्या नजरेत पडेल तर पोलिसांना तात्काळ इन्फॉर्म करा। या जाहिराती आता गायब झालेल्या दिसतात आणि त्याचं कारण केंद्रामध्ये असलेलं नरेंद्र मोदी यांचं सरकार।